सांगितलं, नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे, मोबाईल, घड्याळ, चप्पल, बूट हे जे काय आहे ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे आहे तुमच्याकडे, नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं. अशा पद्धतीचं वक्तव्य करून बबनराव लोणीकरांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे. बबनराव लोणीकर हा स्वतः भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे. वास्तविक पाहता बबनराव, तुमच्या अंगावरचे कपडे, तुमच्या अंगातला बूट, तुमच्या हातातला मोबाईल हा आमच्या शेतकऱ्यांमुळे, लक्षात ठेवा. तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत. तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना, तुमची बायको, तुमचे पोरं, तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना, हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेलं, लक्षात ठेवा. तुम्ही काय उपकाराची भाषा करता? आम्ही शेतकरी भिकारी नाही, आम्ही देशाला पोसणारे लोक आहोत, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाहीये, परंतु सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे. आणि मुळातच सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यातून दिसत आहे. शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे. आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात, पण मी तुपकर आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बुटाड्याने हाना, आणि अशा पद्धतीचं वक्तव्य सत्तेतल्या कोणत्याही नेत्याची करण्याची हिंमत इथून पुढे होता कामा नये. किसानों को अब इस बबनराव लोणीकर को जूते मारने चाहिए. बबनराव, अगर आप लोणीकर हैं तो याद रखिए कि मैं भी तुपकर हूँ. किसानों से माफी मांगिए, नहीं तो हम आपको झटका देंगे. आप देख रहे हैं मेरा महाराष्ट्र लाइव. हमारे मुख्य संपादक मिर्जा इदरीस बेग की एक खास रिपोर्ट. और हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेयर और कमेंट करना न भूलें. देखते रहें मेरा महाराष्ट्र लाइव. नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना चैनल मेरा महाराष्ट्र लाइव. फटाफट खबरें. हमारा संकल्प है जनता के हर मुद्दे को प्रमुखता से उठाना. इस मुहिम में हमें आपके समर्थन की जरूरत है. देखते रहिए मेरा महाराष्ट्र लाइव और हमारे हाथ मजबूत कीजिए. हमारी टीम: मुख्य संपादक मिर्जा इदरीस बेग, एडिटर मिर्जा सैफ बेग, उप संपादक तारिक खान, कार्यकारी अध्यक्ष सचिन यादव. मेरा महाराष्ट्र लाइव को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और अपने विचार कमेंट बॉक्स में जरूर बताएं. देखते रहिए मेरा महाराष्ट्र लाइव. धन्यवाद.